ज्या पेडणे तालुक्याच्या सुखदुःखाची विकासाची पालकमंत्री म्हणून अधिकृत जबाबदारी खुद्द मुख्यमंत्र्यांकडे आहे, तिथे अचानक एका नव्या नेत्याची सावली एवढी गडद कशी झाली? पेडणेकरांनाही न कळता राज्यसभा खासदार सदानंद शेठ तानावडे हे पेडण्याचे उपपालकमंत्री कधी बनले? गोव्यात 40 मतदारसंघ असताना एक खासदार फक्त आणि फक्त पेडणे मतदारसंघातच एवढा का घुटमळतोय? पेडण्याच्या या मातीत त्यांचा एवढा रस कशासाठी, हा प्रश्न आज प्रत्येक पेडणेकरांच्या मनात निर्माण झाला आहे. मुद्द्याकडे वळण्यापूर्वी एक विनंती, जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. राजकारणासाठी सध्या पेडणे मतदारसंघ अनेकांना सेफ डेस्टिनेशन वाटू लागला आहे. तिथे अनेक जण आपली राजकीय पोळी भाजायला तयार झाले. सध्या भाजपचे माजी अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सदानंद शेठ तानावडे पेडण्यात सगळ्यात जास्त सक्रिय दिसत आहेत. त्यांच्यावर म्हणे पेडण्याची जबाबदारी दिली आहे, कारण पेडण्यात एक आमदार फक्त 5 वर्षासाठी अशी भाजपची नवीन राजकीय रणनीती सुरू आहे. आता आगामी काळात पेडण्यात तिकीट देताना तानावडे फॅक्टर महत्वाचा ठरणार असल्याचे बोलले जाते. यातून पक्षाला नक्की फायदा होईल, पण पेडणेकरांना काय फायदा? उत्तर काहीच नाही. काडीचा सोडा, केसाचाही नाही. सध्या पेडणे मतदारसंघात भाजपचा आमदार आहे, तर शेजारच्या मांजरे मतदारसंघात भाजपच्या दयानंद सोपटे यांचा पराभव करून मगोच्या जित आरोलकर यांनी विजय मिळवला होता. मग प्रश्न असा पडतो की पेडणे मतदारसंघ भाजपच्या हातात असताना तानावडे तिथेच का फिरतायत? पक्ष मजबूत करायचा होता तर त्यांनी मांजरे मतदारसंघात जायला हवं होतं, पण मांजरेत पाय ठेवण्याची हिंमत सध्या का होत नाहीये? तिथे सोपटे एवढे पुरेसे आहेत की जित आरोलकर यांचा वचक आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत पेडण्यातील दोन्ही जागा भाजपने जिंकल्या, पण मांजरेतील एक जागा जिंकता आली नाही. मग पक्ष कुठे घट्ट करण्याची गरज होती? पण नाही. तानावडे पेडणे मतदारसंघात अगदी तळागाळातील लोकांच्या घरोघरी जाऊन भेटी घेत आहेत. मांजरेत तानावडेंचं काही चालू शकत नाही, म्हणूनच ते पेडण्यावर फोकस करतायत की काय? तानावडे सध्या भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकरांना घेऊन फिरतायत, पण ते शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी राहतील का? कारण ऐन वेळी ते कशा पद्धतीने पान फिरवतात याची जाणीव सर्वांना आहे. जर तानावडे खरोखरच प्रवीण आर्लेकरांच्या सोबत असतील तर 2027ची तिकीट प्रवीण आर्लेकरांनाच मिळणार, हे त्यांनी आताच जाहीरपणे का बोलून दाखवले नाही? जे लोक पेडण्यात काम करून भाजपच्या तिकिटावर दावा करतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे स्पष्ट शब्दात सांगण्याची हिंमत त्यांनी दाखवायला हवी होती. जर हे शक्य नसेल तर सध्या त्यांचा वापर करून घेणे तरी तानावडेंनी बंद केले पाहिजे. आज त्यांच्या जीवावर गावागावात फिरायचे आणि नंतर गेम करायचे हे योग्य नाही. दुसरीकडे पक्ष आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना काय किंमत देतो हे जिल्हा पंचायत निवडणुकीत दिसलेच आहे. म्हणूनच सध्या स्वतःला पक्षाचे खांदे कार्यकर्ते समजणाऱ्यांचे काम फक्त मागून फिरण्याचे उरले आहे, हे पक्षाने खुद्द त्यांना दाखवून सुद्धा दिले आहे. तानावडे आता पेडण्यात आहेतच, तर त्यांना एक विनंती आहे. पेडण्यात कितीतरी गंभीर प्रश्न लोकांना सतावत आहेत आणि राज्य सरकार हे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. तानावडे खासदार आहेत, त्यामुळे राज्यसभेत आणि केंद्राकडे बोलून ते हे विषय सहज सोडवू शकतात. पण ते सोडून त्यांनी फक्त पेडण्यातील कचरा साफ करण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतले की काय, असा प्रश्न पडतोय. कारण ते गंभीर विषयांवर न बोलता फक्त कार्यकर्त्यांना घेऊन कचरा साफ करताना दिसतायत. सदानंद शेठ तानावडे जेव्हा ईडीसीचे चेअरमॅन होते त्यावेळी मोपा भूसंपादनाच्या पैशाच्या व्याजावर मजा मारली जात होती. 70% भूसंपादनाचे पैसे अजूनही ईडीसी कडे पडून आहेत. ते पेडणेकरांना देण्यासाठी तेव्हा तानावडेंकडून काहीच प्रयत्न झाले नाहीत. मग आता तरी त्यांनी त्यावर लक्ष घालावे. मान्य आहे की तेव्हा सरकारचा भाग ते नव्हते, पण सरकार तर त्यांच्याच पक्षाचे होते. राज्यसभा खासदार असल्यामुळे रस्त्यावरचा कचरा साफ करणे सोडून द्या आणि राज्यसभेत आवाज उठवून मोपा विमानतळावर किती पेडणेकरांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या याची आकडेवारी मिळवा. मोपावर आलेली वाईन शॉप गोवेकरांना का मिळू शकत नाही याचे उत्तर शोधा. मोपावरील पार्किंग शुल्काच्या विरोधात टॅक्सी चालकांना दरवेळी का आंदोलन करावे लागते याचा विचार करा. धारगळ येथील आयुष हॉस्पिटलमध्ये 70% स्थानिकांना नोकऱ्या देण्याचा करार श्रीपाद भाऊंनी केला होता. आता त्यांचे वय झाले आहे, त्यामुळे त्याचा फॉलोअप तुम्ही घ्या. जर तो करार सापडत नसेल तर सांगा, आम्ही आणून देतो तुमच्याकडे. क्रीडा नगरीसाठी जी शेतकऱ्यांची जमीन संपादित केली आहे तिथे क्रीडा नगरी होत नाहीये. मग ती जमीन पुन्हा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी राज्यसभेत आवाज उठवा. पण या गोष्टी तुमच्याकडून होणार नाहीत.
तुम्ही फक्त सरकारी कामांचा उदो करण्यासाठी राज्यसभेत उभे राहतात, मग गोवेकरांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तुमचे तोंड का उघडत नाही? जेव्हा नेतृत्व बदलाच्या हालचाली चालल्या होत्या तेव्हा तानावडेंना देखील मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पडत होती अशी चर्चा होती. त्यांनी सुद्धा यावर बोलताना असे काहीच नाही असे स्पष्ट सांगितले नाही. उलट त्यांनी केंद्रात लॉबिंग सुरू केल्याचे बोलले जात होते. आता त्यात किती तथ्य आहे हे त्यांनीच स्पष्ट करावे. मग आता पुन्हा त्यांना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पडतायत की काय? पेडणेत काहीही करून भाजपचे कमळ फुलवायचे आणि आपली ताकद दाखवायची अशी त्यांची तयारी आहे का? सध्या पेडण्यात काहीही समस्या असतील तर आमदारांना विचारू नका, सरळ खासदार साहेब त्याचे निवारण करतील. माझी घर योजनेखाली सर्व तालुक्यांमध्ये खास कार्यक्रम होणार आहेत, पण त्यात पेडण्याला जागा मिळालेली नाही. याचा जाब सुद्धा आता लोकांनी खासदारांना विचारण्याची गरज आहे. कारण तसे नसेल तर त्यांची या मतदारसंघावर विशेष नजर असून काय उपयोग? तानावडे यांची नजर पेडण्यावर का आहे हे कुणालाच माहीत नाही असे अजिबात नाही. त्यामुळे सध्या आम्ही त्यावर अधिक बोलत नाही. पण पेडणेकरांनो, विचार नक्की करा.